फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन घाम गाळणं, असं अनेकांना वाटतं. पण खरं सांगायचं तर खरी लढाई आपल्या शरीरासोबत नसतेच. ती आपल्या डोक्यात सुरू असते. तर आज आपण याच मानसिक अडथळ्यांवर आणि त्या बदलांवर बोलणार आहोत, जे शारीरिक प्रगतीचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा करतात. चला तर मग सुरुवात करूया. हे वाक्य किती ओळखीचं वाटते नाही का? म्हणजे आपण सगळी मेहनत घेतोय, रोज जिमला जातोय, पण आरशात बघितल्यावर तो फरक काही दिसतच नाही. आणि मग ती निराशा येते. वाटायला लागतं की अरे, आपल्यातच काहीतरी गडबड आहे. पण मग एक क्षण येतो, एक आहा मोमेंट, जेव्हा कळतं की प्रॉब्लेम आपल्या बॉडीचा नव्हताच मुळी. प्रॉब्लेम होता आपल्या सवयींचा, आपल्या माइंडसेटचा. आणि खरं सांगायचं तर हाच तो टर्निंग पॉइंट आहे, जिथून खरा बदल सुरू होतो. हे जे आहे ना, याला आपण म्हणू शकतो निराशेचं चक्र, जिथे एफर्ट्स तर खूप घेतले जातात, पण रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि मग असं वाटतं की आपण एकाच जागी अडकून पडलोय. आणि दुर्दैवाने खूप जण याच पॉइंटवर गिवअप करतात. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? उत्तर आहे मानसिकतेतला बदल. ज्या क्षणी हे लक्षात येतं की अरे ही लढाई फक्त फिजिकल नाही, ही मेंटल आहे, की बॉडी बदलण्याआधी आपलं मन बदलावं लागेल, तेव्हाच आपल्या प्रवासाला खरी दिशा मिळते. चला तर मग आता आपण त्या पायाभूत स्तंभांबद्दल बोलूया. हे असे हाऊ टू आहेत, म्हणजे नक्की काय करायला हवं. हे पहिले 4 पिलर्स आपल्या ट्रेनिंग आणि रिकव्हरीचा पाया मजबूत करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकदम प्रॅक्टिकल आहेत. पहिला स्तंभ आहे एका प्लॅनला फॉलो करणं. विचार करा, आधी काय व्हायचं? आपण जिमला जायचो आणि जे मशीन रिकामं दिसेल ते करायचो. आज बायसेप्स, उद्या चेस्ट, काहीही. पण अशा रॅन्डम एफर्ट्सनी रॅन्डम रिझल्ट्सच मिळतात नाही का? या उलट जेव्हा आपल्याकडे एक ठरलेला प्लॅन असतो, तेव्हा आपल्या ट्रेनिंगला एक उद्देश मिळतो. आपल्याला माहीत असतं की आज काय करायचंय आणि का करायचंय. सो रॅन्डम एफर्ट्सना उद्देशपूर्ण ट्रेनिंगमध्ये बदलणं हा आहे पहिला पिलर. आता येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. हे ऐकायला खूप टेक्निकल वाटेल, पण कन्सेप्ट खूप सोपा आहे. बघा, आपलं शरीर खूप स्मार्ट आहे. ते तेव्हाच बदलतं जेव्हा त्याला बदलण्याची गरज वाटते. तुम्ही जर रोज तेच 10 किलोचं वजन उचलत राहिल्यात, तर शरीराला वाटेल, अरे हे तर सोपं आहे, मला बदलायची काय गरज? प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड म्हणजे काय? तर शरीराला हळूहळू जास्त चॅलेंज देणं. म्हणजे या आठवड्यात 10 किलोने 10 रेप्स मारले, तर पुढच्या आठवड्यात 11 रेप्स मारायचा प्रयत्न करा किंवा 10.5 किलो वजन उचला. ही जी छोटी छोटी वाढ आहे ना, तीच खरी प्रगती घडवते. आणि तिसरा स्तंभ, आहाराला गांभीर्याने घेणं. हा तर खूप मोठा माइंडसेट शिफ्ट आहे. आपल्याला काय वाटतं, अरे आज चांगला वर्कआउट केला, आता पिझ्झा खाल्ला तर काय हरकत आहे? आपण जेवणाला एक रिवॉर्ड म्हणून बघतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट डाएटला व्यायामाने कधीच हरू शकत नाही. त्यामुळे जेवणाकडे बक्षीस म्हणून नाही, तर आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून बघा. जसं गाडीला चांगलं पेट्रोल लागतं, तसंच शरीराला चांगलं फ्युएल लागतं. मग बघा एनर्जी आणि रिझल्ट्स कसे येतात. चौथा स्तंभ आहे रिकव्हरीला प्राधान्य देणं. हा एक गैरसमज आहे की आपले मसल्स जिममध्ये बनतात. नाही, जिममध्ये आपण मसल्सना चॅलेंज करतो, त्यांना तोडतो. त्यांची खरी ग्रोथ, खरी वाढ होते ती आपण जेव्हा झोपतो, आराम करतो तेव्हा. म्हणून पुरेशी झोप आणि रिकव्हरी हे ऑप्शनल नाहीये. ते प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. ओके, तर हे झाले पहिले 4 हाऊ टू पिलर्स. म्हणजे काय करायचं हे तर आता आपल्याला कळलं. पण ही फक्त अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. खरी आणि जास्त अवघड लढाई तर अजून बाकी आहे. आणि ती लढाई आहे आपल्या डोक्यातली. आता आपण बोलणार आहोत त्या 4 स्तंभांबद्दल जे आपल्या मेंटल गेमशी संबंधित आहेत. आणि खरं सांगायचं तर लाँग टर्म सक्सेससाठी हेच सर्वात महत्त्वाचे आहेत. 5वा स्तंभ आहे शिस्त ही प्रेरणेपेक्षा श्रेष्ठ आहे. बघा, मोटिवेशन कसं असतं, एखाद्या लाटेसारखं. आज आहे, उद्या नाही. त्यावर आपण अवलंबून राहूच शकत नाही. म्हणून स्वतःला आज मोटिवेटेड वाटतंय का हा प्रश्न विचारणंच बंद करा. त्याऐवजी विचारा, हे माझ्या रुटीनचा भाग आहे का? कारण शिस्तच तुम्हाला त्या दिवशी जिमला घेऊन जाईल ज्या दिवशी तुम्हाला पांघरुणातून बाहेर पडायचीही इच्छा नसते. आणि तेच दिवस काउंट होतात. हे वाक्य बघा, प्रेरणा तात्पुरती असते, शिस्तच तुम्हाला खऱ्या अर्थाने बदलते. एकदम परफेक्ट. मोटिवेशन म्हणजे एक स्पार्क, पण शिस्त म्हणजे ते इंजिन जे तुम्हाला रोज पुढे ढकलतं, भले मग पाऊस असो किंवा ऊन. 6वा स्तंभ, इगो लिफ्टिंग थांबवा. अरे देवा, ही चूक तर 90% लोक करतात. लोकांना वाटतं जास्त वजन उचललं म्हणजे आपण भारी.
पण तुमच्या मसल्सना तुमच्या इगोशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त योग्य तणाव आणि योग्य फॉर्म हवा असतो. चुकीच्या फॉर्मने जास्त वजन उचलून तुम्ही फक्त दुखापतीला आमंत्रण देता, प्रगतीला नाही. त्यामुळे तुमचं लक्ष किती वजन उचलतोय यावर नाही, तर किती चांगल्या प्रकारे उचलतोय यावर असायला हवं. आता 7वा स्तंभ, तुलना करणं थांबवा. हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण कळत नकळत हे करतच असतो. जिमला कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त वजन उचलतोय किंवा सोशल मीडियावर कोणाचे तरी 6 पॅक्स बघतो आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची जेनेटिक्स वेगळी आहेत, प्रत्येकाची सुरुवात वेगळी आहे. तुमची स्पर्धा फक्त एकाच व्यक्तीशी आहे, तो म्हणजे कालचा तुम्ही. बस. आणि आता 8वा आणि शेवटचा स्तंभ, प्रक्रियेवर विश्वास ठेवा. फिटनेस हा काही मॅगी नूडल्सचा पॅक नाही की 2 मिनिटात तयार होईल. रिझल्ट्स दिसायला वेळ लागतो. सुरुवातीला तर प्रगती इतकी हळू असते की ती जाणवत सुद्धा नाही. आणि याच टप्प्यावर लोक धीर सोडतात. पण आपल्याला संयम ठेवावा लागेल. त्या छोट्या छोट्या रोजच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा लागेल. कारण हेच छोटे प्रयत्न एकत्र येऊन एक दिवस मोठा बदल घडवतात. तर हे होते ते 8 स्तंभ. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रवास फक्त मसल्स बनवण्यापुरता नाहीये. यातून आपण आयुष्यासाठी खूप काही शिकतो. ह्या प्रवासातली खरी कमाई काय आहे? तर ती आहे शिस्त, संयम, सेल्फ कंट्रोल आणि आत्मविश्वास. आणि हे गुण फक्त जिमला नाही, तर आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कामी येतात. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हळू प्रगती ही देखील प्रगतीच असते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गाडी हळू चाललीये, तर निराश होऊ नका. जोपर्यंत तुम्ही पुढे जात आहात, तोपर्यंत तुम्ही जिंकत आहात. तर आता तुमच्यासाठी एक प्रश्न. या 8 स्तंभांपैकी असा कोणता एक माइंडसेट शिफ्ट आहे, जो तुमचा संपूर्ण प्रवास बदलू शकतो? थोडा विचार करा. उत्तर तुमच्याकडेच आहे.